सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 18। अर्जुना, रात्र व दिवस हा भेद तेथेपर्यंतच असतो की जोपर्यंत सूर्याच्या गावात प्रवेश केला नाही। म्हणून माझी भेट अपरोक्षानुसार झाल्यावर त्याची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो सायुज्याच्या मोक्षाच्या पदावर बसतो। देशाने कालाने स्वभावाने ज्याचा नाश संभवत नाही त्या माझ्या अविनाश पदाला तो प्राप्त होतो। फार काय सांगावे अर्जुना, त्याला मी जो आत्मा त्याची प्रसन्नता सुख प्राप्त होते त्या योगाने न मिळणारा असा कोणता लाभ राहिला आहे। विवेकाने सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण करून मत्पर होत असतात। मदनन्यता रूप वृद्धी योगाचा आश्रय करून सर्व काल माझ्या ठिकाणी चित्त जडलेला असा हो। अर्जुना, या कारणास्तव आपली सर्व कर्मे तू माझ्या स्वरूपी अर्पण कर। अर्जुना, परंतु तो त्याग कदाचित तू कृत्रिम करशील तर तसे करू नकोस। तर तो संन्यास असा कर की कर्म करीत असताना तू आपली चित्तवृत्ती आत्मविचाराकडे लाव। त्या आत्मविचाराच्या बलाने तू आपल्याला सर्व कर्माहून निराळा असा माझ्या निर्मल स्वरूपी पाहशील आणि कर्माची जन्मभूमी जी प्रकृती आहे ती प्रकृती आपल्या स्वरूपापासून फार दूर म्हणजे अगदी भिन्न अशी तू पाहशील। तेव्हा प्रकृती आपणहून तुझ्याहून वेगळे उरणार नाही। ती कशी तर ज्याप्रमाणे शरीराहून छाया वेगळी उरत नाही त्याप्रमाणे। याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाल्यावर काही श्रम न पडता कारणासहित कर्माचा त्याग होईल। मग कर्म मात्र नाहीसे झाल्यावर केवळ मी आत्मा आपल्या ठिकाणी उरतो। त्या केवळ आत्म्याच्या ठिकाणी तू आपली बुद्धी पतिव्रता एकनिष्ठ करून ठेव। जेव्हा अनन्य योगाने बुद्धी माझ्यामध्ये प्रवेश करते तेव्हा चिंतन करण्याचे विषय टाकून चित्त मलाच भजते। याप्रमाणे चिंतन करण्याचे सर्व विषय ज्या चित्तातून टाकलेले आहेत असे चित्त माझ्या ठिकाणी नेहमी जडलेले राहील असे तू लवकर कर। माझे चित्त झालेला तू माझ्या प्रसादाने सर्व संकटे सर्व दुःखास कारण असलेली जन्म मरणरूप संकटे तरून जाशील। परंतु जर तू अहंकाराने मी सांगतो ते ऐकणार नाहीस तर नाश पावशील। मग जेव्हा या अभिन्न सेवेने चित्तात मी भरून जाईन तेव्हा माझा प्रसाद पूर्ण झाला असे समज। तेव्हा सकल दुःखाची घरे जी मृत्यू व जन्म सर्व जीवांकडून भोगली जातात ती कठीण असून देखील तुला सोपी होतील। कठीण अशा जन्म मृत्यूतून तू सहज तरून जाशील। सूर्याच्या सहाय्याचा जेव्हा डोळ्यांना आश्रय मिळालेला असतो तेव्हा त्या डोळ्यांना अंधाराची काही किंमत आहे काय? त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची अल्प जीवदशा नाश पावते तो संसाररूपी बागुलबुवाकडून कसा पिडला जाईल? म्हणून अर्जुना, या संसाररूपी वाईट गतीतून माझ्या प्रसादामुळे तू तरशील। अथवा हे माझे बोलणे तू अभिमानाने कानाच्या व मनाच्या हद्दीवर टेकून न देशील तर तू नित्यमुक्त व अव्यय अविनाश असा आहेस ते व्यर्थ होऊन देह तादात्म्याचा तडाखा तुझ्या अंगावर आदळेल। ज्या देह तादात्म्यात पावलोपावली आत्मघात आहे व त्या आत्मघाताचे पाप भोगीत असताना विसावा कधीच मिळत नाही। जर तू माझ्या बोलण्याचा विचार केला नाहीस तर तुझ्या स्वरूपी मरण नसताना एवढे भयंकर तुझ्या अंगावर आदळेल। अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असा जो तू विचार करीत आहेस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे। कारण तुझी प्रकृती तुला युद्धाची ठिकाणी प्रवृत्त करीत आहे। ती तुला तिच्या विरुद्ध करू देणार नाही। पथ्याचा द्वेष करणारा जसा ज्वराला वाढवतो तसा अथवा दिव्याचा कंटाळा करणारा जसा अंधकाराला वाढवतो त्याप्रमाणे विवेकाच्या द्वेषाने अहंकाराला वाढवून आपल्या देहाला अर्जुन नाव देऊन व युद्धाला वाईट व पापकारक कृत्य असे नाव देऊन अशा या आपल्या बुद्धीने या तिघांना 3 नावे ठेवून मी लढणार नाही असा जो अंतःकरणामध्ये तू पक्का निश्चय करशील त्या निश्चयाला तुझा नैसर्गिक स्वभावच व्यर्थ करील। आणि अर्जुन, हे माझे सर्व नातलग व यांचा वध करणे हे पाप या कल्पना ही भ्रांती आहे। याशिवाय तात्विक दृष्टीने पाहिले तर यात काही तथ्य आहे काय? वर सांगितल्याप्रमाणे मी अर्जुन हे माझे आप्त व यांना मारणे हे पातक ही सर्व भ्रांती असल्यामुळे तू युद्ध करणाराच नाहीस। म्हणून अगोदर तू लढणारा ठरावास आणि मग लढण्याकरता शस्त्र घ्यावेस अथवा न लढण्याची शपथ घ्यावीस। म्हणून लढणार नाही असे जे तू म्हणतोस ते तात्विकदृष्ट्या व्यर्थ आहे। अथवा जगाप्रमाणे लोकांच्या दृष्टीने देखील तू लढणार आहेस असे जर घटकाभर मानले तरी मी लढणार नाही असा जो तू मनाने निश्चय करीत आहेस तो निश्चय तुझा शास्त्र स्वभाव उलट करविल। ते हे कौंतेया, स्वतःचा स्वभावज कर्माने बद्ध झालेला तू मोहामुळे जे कर्म करू इच्छित नाहीस ते तू
पूर्वसंस्काराने परतंत्र आहेस म्हणून करशीलच, म्हणजे तुला करणे भाग आहे. पूर्वेकडील दिशेने पाणी जोरात वाहत असताना जर कोणी पश्चिमेच्या दिशेने पोहोच जाईल तर त्याचा हट्ट उरेल, बाकी त्याला पाणी आपल्या वळणाला आणील. अथवा साळीचा दाणा मी साळीपणाने उगवणार नाही असे जर म्हणाला तर त्याचा तो स्वभाव बदलणे शक्य आहे काय? त्याप्रमाणे हे बुद्धिमंत अर्जुना, क्षात्र संस्कारांनी सिद्ध झालेल्या प्रकृतीने स्वभावाने तू उत्पन्न झालेला आहेस. आता मी युद्ध करण्यास उठत नाही असे तू म्हणत आहेस, परंतु या युद्धाच्या व्यवहाराकडून तू क्षात्र प्रकृतीचा असल्यामुळे तू उठवला जाशीलच. अर्जुना, शौर्य, तेज, दक्षता वगैरे गुण तुला तुझ्या क्षात्र प्रकृतीने जन्मता दिल्यामुळे तर अर्जुना त्या क्षात्र गुणांच्या समुदायानुरूप युद्ध न करताना मुकाट्याने राहता यावयाचे नाही. म्हणून हे अर्जुना, तू त्या शौर्यादी क्षात्र गुणांनी बांधला गेला आहेस. त्या अर्थी क्षत्रियाला योग्य अशा मार्गाच्या ओघात तू खरोखर पडशील. अथवा आपल्या जन्माच्या मूळ ठिकाणचा विचार न करता मी लढणार नाही असे केवळ अढळ व्रत जर घेशील तर ज्याप्रमाणे हातपाय बांधून ज्याला रथात घातला आहे तो चालला नाही तरी रथाबरोबर दूर देशात जाणारच, त्याप्रमाणे तू आपल्याकडून मी काहीच करणार नाही असे म्हणून राहशील, परंतु खात्रीने तूच युद्धाधिक सर्व करशील. विराट देशाचा राजा उत्तर तो युद्धाच्या वेळी पळत असता तू लढायला का निघालास? तोच तुझा क्षात्र स्वभाव तुला आता लढवयास लावील. 11 अक्षौणी मोठे बलाढ्य योद्धे तू एकट्यानेच रणांगणावर शस्त्ररहित केलेस. अर्जुना, तो तुझा क्षात्र स्वभाव तुला लढण्यास लावील. अर्जुना, रोग्याला रोग आवडतो काय? दरिद्र मनुष्यास दारिद्र्य आवडते काय? परंतु ज्या बलवान प्रारब्धाने या अनिष्ट गोष्टी भोगवल्या जातात ते अदृश्य प्रारब्ध ईश्वराच्या अधीन असल्यामुळे याहून वेगळे काही करणार नाही व तो ईश्वरही तुझ्या हृदयात आहेच. हे अर्जुना, शरीररूप यंत्रावर जणू काय चढवलेल्या सर्व भूतांना आपल्या मायेच्या योगाने हलवणारा ईश्वर सर्व भूतांच्या हृदयात स्थित आहे. सर्व प्राण्यांमध्ये हृदयरूपी मोठ्या आकाशात ज्ञानप्रवृत्तीच्या सहस्र किरणांनी युक्त असा जो ईश्वररूपी सूर्य उगवलेला आहे. जागृती इत्यादी 3 अवस्था हेच कोणी स्वर्गादी तिन्ही लोक ते संपूर्ण प्रकाशून देह मी अशा विपरीत ज्ञानाने भूललेले देह मी व देहसंबंधी माझे अशा विपरीत ज्ञानाच्या वाटेने जाणारे वाटसरू त्या सूर्याने जागे केले. अदृश्य जगदरूपी पण्याच्या सरोवरात विषयरूपी कमळे उमलले असता पंच ज्ञानेंद्रिये व 6वे मन हे 6 पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमळाचे सेवन तो ईश्वररूपी सूर्य करवतो. हे रूपक राहू दे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मी अमुक आहे अशा रीतीने स्फुरणारा जो अहंकार तो पांघरून तो ईश्वर अखंड प्रगट आहे. तो ईश्वर आपल्या मायेचा पडदा पुढे लावून आतून एकटाच दोरी हलवतो व पडद्याच्या बाहेरच्या बाजूला 84 लक्ष योनीरूपी छायाचित्रे नाचवतो. ब्रह्मदेवापासून तो किड्यापर्यंत सर्व प्राणीमात्रांना त्याची योग्यता पाहून देहाकार शरीराकार दाखवतो. तेव्हा जो देहाकार ज्या प्राण्याच्या कर्मानुरूप त्याच्या पुढे मांडला जातो त्या देहाकारावर तो प्राणी देहच मी आहे अशा अभिमानाने स्वार होतो. सुताची गुंडी जशी सुताने अडकलेली असते अथवा गवताची पेंडी जशी गवताच्या आळ्याने बांधलेली असते अथवा पाण्यातील आपल्या प्रतिबिंबाला मूल जसे आपणच आहोत असे समजते, त्याप्रमाणे देहाच्या आकाराने आपल्यालाच दुसरे कल्पून जीव त्या देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धीने प्रगट होतो. याप्रमाणे शरीराकार रूपी यंत्रावर प्राणी बसवून ईश्वर हा प्रारब्ध कर्माचे सूत्र हलवतो. तेव्हा ज्या प्राण्याला जे स्वतंत्र प्रारब्ध कर्मरूपी सूत्र मांडून ठेवलेले असते तो प्राणी त्या गतीला पात्र होऊच लागतो. फार काय सांगावे अर्जुना, वारा जसा गवताच्या काड्या आकाशात फिरवतो त्याप्रमाणे ईश्वर हा प्राण्यांना स्वर्ग संसारामध्ये फिरवतो. लोहचुंबकाच्या योगाने ज्याप्रमाणे लोखंड फिरू लागते त्याप्रमाणे ईश्वर सत्तेच्या योगाने प्राणी कर्मे करतात. अर्जुना, जसे एका चंद्राच्या सान्निध्याने समुद्राधिक आपापली हालचाल करतात त्या समुद्राला भरती येते, चंद्रकांत दगडाला पाझर फुटतो, चंद्रविकाशी कमलांचा व चकोर पक्ष्यांचा संकोच नाहीसा होतो, त्याप्रमाणे कारणरूप अज्ञानाच्या ताब्यात असलेले अनेक प्राणी एका ईश्वराकडून चेष्टावले जातात व तो ईश्वर तुझ्या हृदयात आहे. अर्जुना, देहसंबंधीय अर्जुनपण न घेता तुझ्या हृदयात मी असे स्फुरते ते खरोखर त्या ईश्वराचे रूप आहे.
याकरता तो ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करील हे खरे आहे आणि तू जरी लढणार नाहीस तरी ती प्रकृती तुला लढायला लावील. म्हणून तो ईश्वर हा मालक आहे. तो या प्रकृतीवर हुकूमत चालवतो व ती प्रकृती प्राण्यांच्या इंद्रियाकडून त्यांची कामे अनायासे करून घेते. करणे न करणे या दोन्ही गोष्टी तू प्रकृतीच्या माथ्यावर ठेवून ती प्रकृती देखील ज्या हृदयस्थ ईश्वराच्या स्वाधीन आहे त्यालाच हे भरत कुलोत्पन्ना सर्व भावाने मनाने वाणीने व शरीराने शरण जा. त्याच्या प्रसादाने तू अत्यंत श्रेष्ठ शांती व शाश्वत स्थान निजात्मपद पावशील. गंगेचे पाणी जसे महासागराला सर्वांगाने मिळते त्याप्रमाणे अहंकार वाचा चित्त व शरीर ही त्या ईश्वराला अर्पण करून शरण जा. मग त्या ईश्वराच्या प्रसादाने सर्वांचा लय जिच्यामध्ये होतो अशा स्वरूप शांतीरूपी तरुण स्त्रीचा पती होऊन तू आत्मानंदाने स्वरूपातच रममाण होशील. उत्पत्ती ज्याच्याकडून उत्पन्न होते, विश्रांती जेथे विसावा घेते, अनुभव देखील ज्या अनुभवाला अनुभवतो, अर्जुना त्या आपल्या आत्मस्थितीचा तू अक्षय राजा होऊन राहशील असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले. गूढहून गूढ असे हे ज्ञान मी तुला सांगितले. याचा पूर्णपणे विचार करून मग तुझ्या इच्छेस येईल त्याप्रमाणे कर. हे गीता नावाने प्रसिद्ध असलेले सर्व वाङ्मयाचे सार आहे व ज्याच्या योगाने आत्मरूपी धन स्वाधीन होते, अनुभवाला येते. वेदांताने ज्ञान या नावाने ज्या गीताशास्त्राचा मोठेपणा वर्णन केल्यामुळे त्या वेदांताला जगात शुद्ध कीर्ती प्राप्त झाली. बुद्ध्याधिक डोळस ज्ञानवान पदार्थ हे ज्या गीताशास्त्राच्या ज्ञानाकडून प्रकाशले गेले आहेत व मी सर्व द्रष्टा देखील ज्या गीताशास्त्राचा उदय झाला असता अनुभवाला येतो. अरे ते हे गीतारूपी आत्मज्ञान तो मी गूढ त्या गुणाचाही गुप्त ठेवा आहे. परंतु तू अर्जुन माझा सखा म्हणून प्रतारणा कशी करू. म्हणून अर्जुना आम्ही आपला हा गुप्त ठेवा करुणेने व्याप्त झाल्यामुळे तुला दिला आहे. परंतु प्रेमाने वेळी झालेली आई आपल्या मुलाला उद्देशून माझा बाबा माझी आई असे यथार्थ बोलते. आमचेही तुझ्यावर तसे अलोट प्रेम आहे, परंतु आम्ही तसे करीत नाही, अयथार्थ बोलत नाही. येथे आकाश अतिसूक्ष्म असताही ते जसे गाळून घ्यावे, अमृताची देखील साल जशी काढावी अथवा शपथेकडून जशी शपथ करवावी. ज्याच्या अंगच्या प्रकाशाने पाताळातील परमाणू दिसतो त्या सूर्याला देखील अंजन घालावे. अर्जुना त्याप्रमाणे सर्वज्ञ जो मी त्या सर्वज्ञाने देखील सर्व गोष्टीचा विचार करून जे चांगले आहे ते तुला सांगितले. आता यानंतर आम्ही जे तुला सांगितले याचाच चांगल्या रीतीने विचार कर आणि विचार करून नंतर तुला वाटेल तसे कर. या देवाच्या बोलण्यावर अर्जुन उगाच राहिला. तेव्हा त्याच्या उगीच राहण्यात देवांना असे वाटले की अर्जुनाच्या मनात असे आहे की सांगितलेले ज्ञान पुन्हा थोडक्यात सांगावे. हे मनाला येऊन देव अर्जुनाला म्हणतात, तू खरोखर चांगला आपण आपल्याला न फसवणारा आहेस. वाढणारा पुढे भुकेलेला मनुष्य भूक असून भिडेने मी तृप्त झालो असे म्हणाला तर त्याला स्वतःलाच भुकेची पीडा होते व मिथ्या भाषण केल्याचा दोषही लागतो. त्याप्रमाणे सर्वज्ञ श्री गुरु भेटला असता भीड धरून जेव्हा त्याला आत्मविचार विचारला जात नाही तेव्हा तो न विचारणारा आपल्यालाच फसवतो व फसवल्याचे पातकही त्यालाच लागते आणि त्याने आपल्यालाच सत्य स्वरूपाला मुखवले. अर्जुना तुझ्या निवांत राहण्यात तुझा असा अभिप्राय असल्याचे दिसते की पुन्हा एक वेळ ज्ञान सारांश रूपाने सांगावे. यावर अर्जुन म्हणाला, महाराज आपण माझे मन चांगले जाणत आहात आणि माझ्या मनाला जाणता असे जर म्हणावे तर तुमच्याशिवाय दुसरा कोणी ज्ञाता आहे काय. तुझ्याशिवाय इतर जे हे सर्व आहे ते ज्ञेय आहे. त्यास जाणणारा स्वभावता तूच एक आहेस. मग सूर्य म्हणून सूर्याचेच काय वर्णन करावे. या अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे वर्णन कशाला. आम्ही सांगितलेले तू समजतोस हेच काय आमचे थोडे वर्णन आहे. सर्वात अत्यंत गुह्य असे माझे उत्कृष्ट भाषण पुन्हा ऐक. तू मला अत्यंत प्रिय आहेस म्हणून तुला मी हित सांगतो. तर आपले लक्ष विस्तृत करून माझा उपदेश आणखी एक वेळ ऐक. हे बोलण्यासारखे आहे म्हणून मग ते बोलावे अथवा ऐकण्यासारखे आहे म्हणून ते ऐकावे असे नाही, परंतु तुझे भाग्यच चांगले आहे. अर्जुना दृष्टीला पान्हा फुटणे शक्य नाही, पण कासवीच्या पिलाकरता कासवीच्या दृष्टीला पान्हा फुटतो व आकाशाच्या पोकळीत काही साठवले जात नाही, पण चातकाच्या घरचे चातकाला लागणारे पाणी आकाश वाहते धारण करते. जो व्यवहार जेथे घडत नाही तेथे त्या व्यवहाराचे फळच मिळते. दैव अनुकूल जर असेल तर काय मिळणार नाही. ऐक, याविषयी सहज विचार करून पाहिले तर
द्वैताची येरझार नाहीशी करून ऐक्याच्या घरात जी गुह्य गोष्ट भोगावयाची ती ही होय. अर्जुना, जे निमित्त प्रेमाचा विषय असते ते दुसरे कोणी नाही तर आत्माच होय असेच समजावे. अर्जुना, आरशात पाहण्याकरता जे आरशाला चांगले धुणे पुसणे इत्यादी करावयाचे ते त्या आरशाकरता नाही तर ते जसे आपल्या पाहणाऱ्याकरिता असते त्याप्रमाणे तुझ्या निमित्ताने मी आपल्याकरताच बोलतो. माझ्या व तुझ्या ठिकाणी मी तूपणा असा भेद आहे काय? म्हणून माझ्या जिव्हाळ्याची गुप्त गोष्ट तू जो माझा जीव त्या तुला सांगत आहे. हे अनन्य भक्तीचे वेड मला लागले आहे. आपल्या स्वतःला पाण्याला देताना मीठ जसे आपल्या खडेपणाला विसरते व मीठ आपण सर्व त्या पाण्याचे होताना जलरूप होताना ते लाजतच नाही, त्या मिठाप्रमाणे तू माझ्या ठिकाणी काही चोरून ठेवणे जाणतच नाहीस. तर आता मी तुझ्यापासून गुप्त ठेवीन काय? माझे ज्ञान किती जरी गुप्त असले तरी तुला चोरून कसे ठेवीन? म्हणून ज्या माझ्या उपदेशाची तुलना केली असता इतर सर्व गुप्त गोष्टी उघड असल्यासारख्या आहेत तो माझा गूढ व शुद्ध उपदेश ऐक. माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझा भक्त हो, माझे यजन करणारा हो, मला नमस्कार कर म्हणजे माझ्या प्रतच येशील. तू मला प्रिय असल्यामुळे जे मी तुला प्रतिज्ञेवर सत्य सांगत आहे. तरी अर्जुना, तू आपल्या सर्व बाहेर इंद्रियांकडून आणि आतून मनाधिकांकडून होणाऱ्या कर्मांना मी जो व्यापक त्या मला विषय कर. ज्याप्रमाणे वायू सर्वांगाने आकाशाशी मिळून असतो त्याप्रमाणे सर्व कर्मामध्ये तू माझ्याशी मिळून राहा. फार काय सांगावे, तू आपले मन माझ्या एकट्याचेच राहण्याचे ठिकाण कर व तू आपले कान माझ्या श्रवणाने भरून ठेव. आत्मज्ञानाने शुद्ध असलेले जे संत ती माझी रूपे आहेत. त्या संतांच्या ठिकाणी जशी सुंदर स्त्रीवर प्रेमाने कामुकाची दृष्टी पडते तशी तुझी दृष्टी प्रेमाने पडू दे. मी सर्व जगाच्या राहण्याचे ठिकाण आहे. त्या माझी जी चांगली नावे आहेत ती अंतकरणी उतरण्याकरता वाचेच्या वाटेला लाव. हाताने करावयाची कामे अथवा पायाचे चालणे ते माझ्याकरता होईल तसे कर. आपल्या ठिकाणी अथवा दुसऱ्याच्या ठिकाणी जो काही तू उपयोगी पडशील त्या यज्ञाच्या योगाने तू माझा चांगला यज्ञ करणारा हो. हे एक वेगवेगळे काय शिकवू. तू आपल्या ठिकाणी सेवकपणा बाणवून घेऊन इतर सर्व जग मद्रूप समजून ते सेवा करण्याला योग्य आहे असे समज. तेव्हा प्राण्यांचा द्वेष नाहीसा होऊन सर्व ठिकाणी वारंवार नमस्कार करण्याला मीच काय तो एकटा शिल्लक राहीन. असे केले म्हणजे माझा परम आश्रय अति जवळचे सान्निध्य तुला प्राप्त होईल. असे झाल्यावर मग या सर्व भरलेल्या जगात तिसऱ्याची गोष्ट जाऊन आम्हा तुम्हाला एकांत होऊन राहील. त्यावेळी कोणत्याही अवस्थेत तुला माझा व मला तुझा भोग घेता येईल असे आयते सुख वाढेल. अर्जुना, प्रतिबंध करणारे तिसरे जेव्हा नाहीसे होईल तेव्हा तू म्हणजे मीच आहेस असे जाणून शेवटी तू मला पावशील. पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब पाणी आटून गेल्यावर आपल्या बिंबाशी ऐक्याला येताना काही प्रतिबंध आहे. अरे, वारा आकाशाला मिळत असताना अथवा लाट समुद्राला मिळताना त्यास कोणता प्रतिबंध आहे? म्हणून एक तू व एक आम्ही असे द्वैत देह उपाधीमुळे दिसत आहे. मग देहाचा निराश झाल्यावर तू मद्रूपच होशील. या माझ्या सांगण्यामध्ये मी म्हणतो त्याप्रमाणे न होईल अशी कदाचित शंका घेशील तर तशी शंका घेऊ नकोस. या माझ्या बोलण्यात अन्यथा असेल तर तुझी शपथ वाहणे म्हणजे आम्ही आपली शपथ वाहण्यासारखे आहे. मी स्वभावताच सत्यवचनी असल्यामुळे मी शपथ वाहणे ही लज्जेची गोष्ट आहे. परंतु प्रेमाची जातच अशी आहे की ती लज्जेची आठवण होऊ देत नाही. सहजच विचार करून पाहिले तर वेदांनी निष्प्रपंच असे ज्याचे वर्णन केले आहे व ज्याच्या आधारामुळे हा विश्वाभास खरा वाटतो व ज्याच्या आज्ञेचा प्रताप काळाला जिंकतो तो मी सत्यसंकल्पी देव असून जगाचे कल्याण करणारा बाप आहे असे जर आहे तर मग शपथेचा आग्रह मी का करावा? अर्जुना, तुझ्या वेदाने मी देवपणाच्या बाण्याची चिन्हे टाकली आहेत. तुझ्या वेदाने मी हा अर्धा जवळजवळ जीव झालो आहे व तू माझ्या वेदाने पूर्णपणे ईश्वर झाला आहेस. अर्जुना, आपल्या कामाकरता राजा आपली शपथ आपण वाहतो त्याप्रमाणे हे आहे. अर्जुन म्हणाला, देवाने हे अचाट बोलू नये. महाराज, तुमच्या एका नावानेच आमचे सर्व काम होते. असे असून तू सांगावयास लागतोस आणि शिवाय सांगत असताना शपथही घेतोस. महाराज, या तुमच्या विनोदाला पार आहे काय? सूर्याचे एक किरण कमलवनाचा विकास करण्यास पुरे आहे असे असता देखील कमलाचे निमित्त करून तो सूर्य आपला सर्व प्रकाश जगाला नित्य
देत असतो. मेघ हा पृथ्वीला शांत करून समुद्र भरले जातील एवढी मोठी पर्जन्यदृष्टी करतो. त्या मेघाच्या दृष्टी करण्याच्या कामात चातक हा निमित्त मात्र असतो. म्हणून तुझ्या औदार्याला मी एक म्हणावयास निमित्त झालो नाही काय? हे राजा कृपानिधे, तुझ्या या दानात जगाला प्राप्ती लाभ होणारी आहे. तेव्हा देव म्हणाले, थांब, आमचे हे वर्णन करण्याचे काहीच कारण नाही, पण या उपायाने तू खरोखर माझ्या स्वरूपाला पावशील. अर्जुना, ज्या क्षणात मिठाचा खडा समुद्रात पडतो त्या क्षणीच तो विरावयास लागतो, त्याला खडेपणाने उरण्याचे कारण काय? त्याप्रमाणे सर्व पदार्थ मात्राचे ठिकाणी मला भजले असता व सर्व मद्रूप व्हावयास लागले असता देहाहंकार निशेष होऊन तू खरोखर मीच होशील. याप्रमाणे कर्मापासून तो माझ्या स्वरूपप्राप्तीपर्यंत उपाय स्पष्ट करून मी तुला सांगितले, ऐक. कारण की अर्जुना, अगोदर तर सर्व कर्मे मला अर्पण केली असता माझी प्रसन्नता तुला सर्वत्र प्राप्त होईल. माझा तो प्रसाद झाला असता माझ्या संबंधीचे ज्ञान सिद्धीला जाईल व त्या योगाने निश्चय करून माझ्या शुद्ध स्वरूपी मिळता येईल. अर्जुना, मग त्या ठिकाणी साध्य व साधन हे नाहीसे होतात. फार काय सांगावे, तुला काही उरणारच नाही. तर तू आपली सर्व कर्मे मला सर्वदा अर्पिल्या कारणाने ही माझी प्रसन्नता आज तुला प्राप्त झाली आहे. म्हणून या प्रसन्नतेच्या बलाने या लढाईचा प्रतिबंध तुला सांगण्याचा आड येतच नाही. असा मी एकवार तुझ्यावर भुलून गेलो नाही काय? ज्या योगाने प्रपंचासह अज्ञान जाऊन मी जो एक तो गोचर होतो, ते आपले गीतारूपी ज्ञान अनेक युक्तीच्या उपायांनी मी तुला नाना प्रकारांनी सांगितले. या ज्ञानाच्या योगाने धर्माचे मूळ कारण जे अज्ञान ते सर्व टाकून दे. सर्व धर्माचा त्याग करून मला एकट्याला शरण ये. मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन. तू शोक करू नकोस. आशा जशी दुःखाला प्रसवते, निंदा जशी पापाला प्रसवते, हे राहू दे. ज्याप्रमाणे दुर्भाग्य हीन स्थितीला प्रसवते, त्याप्रमाणे स्वर्ग व नरकाला सुचवणारे जे धर्माधर्म त्या धर्माधर्मास अज्ञान प्रसवते, ते संपूर्ण अज्ञान या ज्ञानाने नाहीसे करून टाक. हातात दोरी घेऊन ज्याप्रमाणे सर्पाची कल्पना टाकून द्यावी अथवा निद्रेच्या त्यागाने ज्याप्रमाणे स्वप्नातील प्रपंच टाकून द्यावा आणि काविळीने टाकल्यावर ज्याप्रमाणे चंद्राचा पिवळेपणा नाहीसा होतो अथवा रोग नाहीसा झाला म्हणजे तोंडाचा कडूपणा जातो. अर्जुना, दिवस मावळल्यावर मृगजळ नाहीसे होते अथवा लाकडाच्या त्यागाने जसा अग्नी टाकला जातो, त्याप्रमाणे मिथ्या धर्माला दाखवणारे हे मूळ अज्ञान, त्या अज्ञानाला त्याग करून धर्म मात्राचा त्याग कर. मग ज्याप्रमाणे निद्रेसह स्वप्न गेले असता आपण एकटे उरतो, त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे झाल्यावर आपोआप मी एकटाच राहतो. त्याप्रमाणे मग मी एकट्या वाचून दुसरे भिन्न भिन्न काहीच नाही, त्याच्या ठिकाणी तोच मी आहे अशा ज्ञानाने अनन्य हो. अर्जुना, आपल्याला माझ्याहून भिन्न न मानता जे माझे एकपण जाणावयाचे त्याचेच नाव मला शरण येणे होय. म्हणून घट फुटल्यावर घटाकाश जसे महा आकाशात ऐक्याने प्रवेश करते, त्याप्रमाणे ऐक्याने मला शरण ये. अर्जुना, सोन्याचा मणी जसा सोन्याला शरण येतो, त्याप्रमाणे तू मला शरण ये. याशिवाय अर्जुना, समुद्राच्या पोटात वडवानळ जसा शरण आला खरा, पण तो समुद्रास जाळीत नाही काय? तसे माझ्याहून भिन्न राहून शरण येण्याच्या त्या गोष्टी टाकून दे. मलाही शरण यावयाचे आणि जीवपणानेच असावयाचे. धिक्कार असो या बोलण्याची बुद्धीला लाज कशी वाटत नाही? अर्जुना, एखाद्या सामान्य राजानेही जिचा अंगीकार केलेला असतो ती बटीक देखील असली तरी त्या राजाच्या बरोबरीची होते. मग मी जो विश्वाचा स्वामी तो भेटतो आणि जीवाची ग्रंथी असल्या ओंजळ गोष्टी तू कानावर देखील येऊ देऊ नकोस. मद्रूप होऊन माझी सेवा करणे ही सहज भक्ती आहे. ती माझी सहज भक्ती या ज्ञानाने हस्तगत होईल असे कर. मग ताकातून काढलेले लोणी ताकात पुन्हा घातले, परंतु ते लोणी जसे ताकात काही एक केल्याने मिसळत नाही. लोखंड जरी उभे टांगून ठेवले तरी त्याला गंज चढतो. तेच लोखंड परिसाच्या योगाने सोने झाले असता त्यास गंजाचा स्पर्श होत नाही. काष्टापासून मंथन करून अग्नी उत्पन्न केल्यावर मग तो जसा लाकडांनीही कोंडून राहत नाही, त्याप्रमाणे अद्वैत भावाने मला शरण आल्यास तुला धर्माधर्म जे सहजच बाधक होणार नाहीत, कारण तुझी सर्व कर्मे मद्रूप होतील. अर्जुना, सूर्याला अंधाराची खबर असते काय? अथवा जागृत अवस्थेत स्वप्नभ्रम दिसेल काय? त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर मी जो सर्व रूप
त्या माझ्याशिवाय दुसरे काही उरण्याला कारण आहे काय? म्हणून तू आपल्या ठिकाणी तुझ्या धर्माविषयी काही काळजी करू नकोस. तुझे पुण्य व पाप मीच होईन. हे चतुर अर्जुना, मीठ पाण्यात पडले असता त्याचे सर्व पाणी होते. मला अनन्य भावाने शरण येणारा जो तू, त्या तुला मी त्याप्रमाणे होईन. तेव्हा माझ्याहून भिन्नपणाने असणे हे जे सर्व बंधरूपी पाप आहे, ते पाप माझ्या बोधात नाहीसे होईल. एवढ्याने तू आपोआप सुटलाच आहेस. तू मला चांगल्या प्रकाराने समजून घे, म्हणजे मी तुला युक्त करीन. या कारणास्तव येथून पुढेही चित्तात तू चिंता बाळगू नकोस. हे सुबुद्धी अर्जुना, तू मला एकाला जाणून शरण ये. सर्व रूपांच्या योगाने जो रूपवान आहे, सर्व सृष्टीच्या योगाने जो डोळस आहे व जो सर्व देशात राहणारा आहे, त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला सांगितले. मग श्याम सुंदर श्रीकृष्णाने आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून आपल्याला शरण आलेला सर्व भक्तांचा राजा जो अर्जुन, त्याला आलिंगन दिले. ज्या ठिकाणी प्राप्त न होता वाचा ही बुद्धीला काखेत मारून माघारी परतली, असे जे काही एक वाचेला व बुद्धीला प्रवेश करण्यास कठीण, ते अर्जुनास देण्याकरता देवांनी आलिंगनाचे निमित्त केले. म्हणजे वाचेला व बुद्धीला अगम्य असे जे ब्रह्मस्वरूप, त्याचा अनुभव अर्जुनास आणून देण्याकरता देवांनी आलिंगनाचे निमित्त केले. तेव्हा आलिंगनाच्या वेळी देवांचे हृदय व अर्जुनाचे हृदय एक झाले. देवांनी आपल्या हृदयात असलेला बोध अर्जुनाच्या हृदयात घातला आणि देव भक्त हे द्वैत न मोडता देवांनी अर्जुनाला आपल्यासारखे केले. एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता दिसावयास जरी ते दोन दिसतात, तरी प्रकाशाच्या दृष्टीने त्यांचे ऐक्य मोडत नाही. त्याप्रमाणे तो आलिंगनाचा प्रकार झाला. म्हणजे द्वैत न मोडता देवाने अर्जुनाला आपल्या स्वरूपी मिळवून घेतला. तेव्हा मग त्या अर्जुनाला जो सुखाचा पूर आला, त्या पुरात देव जरी सर्व शक्तिमान होते तरी बुडून राहिले. समुद्राला समुद्र जेव्हा मिळावयास जातो, तेव्हा ते मिळणे एकीकडेच राहते व पाणी दुप्पट होते व शिवाय बरणीला आकाशात वर वाढते. त्याप्रमाणे त्या दोघांचे मिळणे त्या दोघास आवरत नव्हते. ते कोणी जाणावे, फार काय सांगावे. नारायणाने विश्व कोंदून भरले. याप्रमाणे वेदाचे सूत्र रूपाने असलेले मूळ व अधिकाराचे केवळ एकच एक पवित्र ठिकाण असे जे गीताशास्त्र, ते श्रीकृष्णाप्रमाणे प्रगट केले. येथे वेदाला मूळ गीता आहे हे कसे समजण्यात आले असे जर म्हणाल, तर त्याचा कार्यकारण संबंध युक्तिपूर्वक सांगतो. तर ज्याच्या विश्वासात वेदारशी उत्पन्न झाले, तो सत्य प्रतिज्ञ श्रीकृष्ण जे गीताशास्त्र प्रतिज्ञापूर्वक आपल्या मुखाने बोलला, म्हणून वेदाला मूलभूत गीता हे म्हणणे योग्य आहे. या म्हणण्यास आणखीही एक युक्ती आहे. जे स्वरूपाने नाश न पावता, ज्याचा विस्तार जेथे लीन होऊन राहतो, ते बीज जसे जगात म्हणतात, तर ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असतो, त्याप्रमाणे कांडत्रयात्मक संपूर्ण वेद गीतेमध्ये सूक्ष्म रूपाने आहे. म्हणून वेदाचे मूळ श्री गीता आहे असे मला वाटते आणि ते सहज देखील दिसत आहे. कारण की अलंकारातील रत्नांनी सर्व अंग शोभते, त्याप्रमाणे वेदाची तिन्ही कांडे गीतेत चांगली उमटलेली आहेत. तीच कर्माधिक 3 कांडे कोणत्या कोणत्या ठिकाणी गीतेमध्ये आहेत, ती डोळ्यांना अशी दाखवतो. तर पहिला जो अध्याय आहे तो गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे व दुसऱ्या अध्यायात सांख्यशास्त्राचा अभिप्राय थोडक्यात स्पष्ट सांगितला आहे. हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे, इतकेच दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे. मग अध्यायाने बांधलेल्या जीवास मोक्षपदाची प्राप्ती होण्याकरता साधनांचा आरंभ कर्ममार्ग तो तिसऱ्या अध्यायात सांगितला आहे. कारण की देहाहंकाररूपी बंधनाने बद्ध झालेल्या जीवांनी काम्य व निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्माचे आचरण करावे, परंतु त्या विहित कर्माचरणात चुका करू नयेत. अशा रीतीने शुद्ध भावाने कर्म करावे. हा जो तिसऱ्या अध्यायात देवांनी निर्णय केला, ते या गीतेत कर्मकांड जाणावे आणि तेच नित्याधिक कर्म आचरले असता अज्ञानापासून खास सोडवणारे, अज्ञानाचा नाश करणारे कर्मे कसे होतील अशी इच्छा झाली असता व बद्ध पुरुष मुमुक्षतेला आला असता, बद्ध पुरुषाला मोक्षाची इच्छा झाली असता, त्याच्याकरता देवांनी ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करावयास सांगितले आहे. ते असे की शरीर, वाचा व मन यांच्यापासून जे जे विहित कर्म जसे जसे उत्पन्न होईल, ते विहित कर्म एका ईश्वराच्या उद्देशाने करावे असे देवांनी सांगितले. कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी उपासना कशी करावी या सांगण्याच्या विषयास 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला आहे. 4थ्या अध्यायाच्या अखेरपासून तो
विश्वरूपाचा 11वा अध्याय संपेपर्यंत कर्माच्या योगाने ईश्वर भजावा हे जे सांगितले या गीतेमध्ये त्या 8 अध्यायात स्पष्ट देवता कांड आहे असे गीताशास्त्र सांगत आहे। हे पडदा दूर करून मी स्पष्ट सांगतो आणि उपासनेने प्रसन्न होऊन मिळवलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादाने व गुरूंच्या संप्रदायातून प्राप्त झाल्याने जे खरे कोवळे ज्ञान अनुभवाला येते ते कोवळे ज्ञान अदृष्ट वगैरे 12व्या अध्यायाच्या भागाने दृढ कसे करावे हे सांगितले आहे। म्हणून आम्ही 12व्या अध्यायाची गणना ज्ञानकांडात करतो। तो 12वा अध्याय पहिल्यांदा धरून आणि 15व्या अध्याय शेवटी करून या 4 अध्यायात निरूपणाला ज्ञानरूपी फळाच्या परिपक्वतेची पूर्णता हा विषय आहे। म्हणून ऊर्ध्वमूल हा श्लोक ज्या अध्यायात आहे तो अध्याय शेवटी धरून या 4 अध्यायांनी या गीतेत ज्ञानकांड सांगितले आहे। याप्रमाणे गीता ही कांडत्रयाचे निरूपण करणारी गोजीरवाणी श्रुतीच आहे व या श्रुतीने गीतेतील श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहेत। हे राहू द्या, हे 3 भाग असलेली गीतारूपी श्रुती जे एक मोक्षरूपी फळ अवश्य प्राप्त करून घ्यावे म्हणून गर्जना करीत आहे। त्या मोक्षाचे साधन जे ज्ञान, त्या ज्ञानाशी वगैरे वैर करणारा जो अज्ञानाच्या दोषांचा समुदाय तो 16व्या अध्यायात प्रतिपादन केला आहे। मुक्कामावर पोचणारा शास्त्ररूपी रक्षक बरोबर घेऊन तो अज्ञान गुणांचा समुदायरूपी वैरीच जिंकावा हा देवाने निरोप जेथे सांगितला आहे तोच या गीतेतील 17वा अध्याय होय। याप्रमाणे पहिल्या अध्यायापासून तो शेवट 17व्या अध्यायापर्यंत देवांनी आपला निश्वास जो वेद तो स्पष्ट करून दाखवला। त्या पहिल्या अध्यायापासून तो 17व्या अध्याय अखेरपर्यंत 17 अध्यायात सांगितलेल्या संपूर्ण अर्थमात्रांच्या तात्पर्याचे एकीकरण जेथे केले आहे तो हा 18वा शेवटला अध्याय आहे। याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी काव्यग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे व हा औदार्याने अधिक असलेला मूर्तिमंत वेदच आहे असे समज। वेद मूळचाच संपन्न आहे परंतु त्याच्यासारखा दुसरा कोणीच कृपण नाही, कारण की तो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 3 वर्णाच्याच कानाला लागला म्हणजे वेद 3 वर्णांनीच ऐकावा अशी त्याची आज्ञा आहे। संसार दुःखात सापडलेल्या इतर स्त्री क्षुद्राधिक प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्यास अधिकार नाही असे ठरवून वेद स्वस्थ राहिला आहे। तर मग विचार केला असता मला असे दिसते की तो आपल्या मागील कमीपणा नाहीसा करण्यासाठी व वाटेल त्याला सेवन करण्याला योग्य होण्यासाठी वेद गीतारूपाने प्रकट झाला आहे। कारण की पुढे सांगितल्याप्रमाणे वेद सर्वांना सेवन करण्यास योग्य झाला नाही काय? हा गीतारूपी वेद अर्थाने मनात प्रवेश करून श्रवणाने कानाला लागून व जपाच्या पारायणाच्या निमित्ताने मुखात वास्तव्य करून गीतेचा जो पाठ जाणणार आहे त्याच्या संगतीला राहून व गीता लिहून ती पुस्तकरूपाने बाळगणे अशा या निमित्ताने संसाराच्या चव्हाट्यावर शुद्ध मोक्ष सुखाचे चांगले अन्न छत्र गीतेच्या रूपाने वेद घालीत आहे। परंतु अंतरिक्षात विहार करण्यास, पृथ्वीवर बसण्यास व सूर्याच्या प्रकाशाला वावरण्यास आवार जसे आकाश आहे त्याप्रमाणे गीता सेवन करीत असताना ती कोणाही सेवन करणारा विषयी उत्तम अधम अशी निवड करीत नाही व मोक्षाच्या दानाने सर्व जगाला सारखी शांत करते। याकरता मागील अपवादाला भिवून वेद हा गीतेच्या पोटात शिरला आणि आता तो वेद चांगली कीर्ती पावला आहे। म्हणून वेदाचे चांगले सेवन करण्यासारखे जे मूर्तिमंत रूप ते हे श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेशिले गीता आहे। परंतु वासराच्या प्रेमाने लाभणारे गायीचे दुभते जसे घरातील सर्व माणसांच्या उपयोगास येते त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा उद्धार झाला। चातकाच्या दयेने मेघ जसा पाणी घेऊन धावून येतो तेव्हा जसे सर्व स्थावर जंगमात्मक जग शांत होते अथवा अनन्य गतीच्या कमळाकरता सूर्य वेळोवेळी उदयास येतो की त्याच्याबरोबरच त्रिभुवनातील लोकांच्या डोळ्यांना सुख होते, त्याचप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती श्रीकृष्णांनी गीता प्रकट करून जगाचे जन्ममरणा एवढे ओझे दूर केले। सर्व शास्त्ररूपी रत्नांचे तेज प्रकट करणारा हा त्रैलोक्यात लक्ष्मीपतीच्या मुखी आकाशातला गीतारूपी सूर्य नाही काय? जो अर्जुन या गीतारूपी ज्ञानाला योग्य झाला व ज्या अर्जुनाने गीताशास्त्ररूपी स्वतंत्र कोट जगाला केला आहे तो अर्जुन ज्या कुळात उत्पन्न झाला ते कुळ पवित्र व धन्य आहे। हे राहू द्या, मग त्या सद्गुरू श्री कृष्णाने अर्जुनाचे आपल्याशी झालेले ऐक्य परत द्वैताला आणले। अर्जुन देहबुद्धीवर आला। नंतर देव अर्जुनास म्हणाले, अर्जुना हे गीताशास्त्र तुझ्या अंतःकरणाला पटले ना? तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा आपल्या कृपेने मला पटले।
तर अर्जुना ठेवा प्राप्त होण्याचे भाग्य असते, परंतु प्राप्त झालेल्या ठेवा भोगण्याचे भाग्य हे क्वचितच असते. क्षीरसमुद्रा एवढे विरजले न जाणारे दुधाचे भांडे मंथन करताना देवांना व दैत्यांना कितीतरी सायास पडले. त्या केलेल्या कष्टाला देखील फळ आले, कारण की त्यांनी अमृत देखील डोळ्यांनी पाहिले, परंतु नंतर त्या अमृताचे रक्षण करण्यास ते चुकले. जेव्हा जे अमृत अमरत्व येण्याकरता वाढले, ते अमृत दैत्यांना मरणाला कारण झाले, म्हणजे असे उलट परिणामाला कारणीभूत होते. नहुष राजा स्वर्गाचा मालक झाला होता, परंतु तेथे वर्तन कसे करावे हे माहीत नसल्यामुळे त्याची चूक झाली. तेव्हा तो सर्पत्वाला पावला, हे तुला माहीत नाही काय? म्हणून अर्जुना, तू पुष्कळ पुण्य केलेस, त्यामुळे आज गीतारूपी श्रेष्ठ शास्त्र ऐकण्यास पात्र झाला आहेस. तर याच शास्त्राचा संप्रदाय अंगीकारून या शास्त्राचे चांगल्या रीतीने आचरण कर. नाहीतर अर्जुना, संप्रदायाशिवाय जर तू या शास्त्राचे अनुष्ठान करावयास लागशील तर अमृतमंथनासारखी स्थिती होईल. गाय चांगली धड प्राप्त झाली असता तिचे दूध तेव्हाच पिता येईल की जेव्हा धार काढण्याची हातवटी कळेल. त्याप्रमाणे गुरु प्रसन्न होतील व शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल, परंतु त्या विद्येचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तरच ती फलद्रूप होईल. म्हणून या गीताशास्त्रात जो योग्य संप्रदाय आहे तो आता चांगला आदरपूर्वक ऐक. तपोहीन गुरुदेवाविषयी भक्तीत ढिला, जो हे ऐकण्या निंदाची इच्छा करत नाही व जो माझी करतो त्याला हे कधीही सांगू नये. अर्जुना, हे जे गीताशास्त्र तुला आस्थेने प्राप्त झाले आहे ते तपोहीन मनुष्याला मुळीच सांगू नको. अथवा एखादा मनुष्य तपी असेल, परंतु जर गुरुभक्तीमध्ये तो ढिला असेल तर वेदाने जसा अंत्यजाचा त्याग केला आहे तसा त्याचा त्याग कर. अथवा ज्याप्रमाणे कावळा जरी वृद्ध असला तरी त्याला यज्ञाचा अवशेष प्रसाद घालीत नाहीत, त्याप्रमाणे जो गुरुभक्तीहीन असेल तो मग कितीही मोठा तपी असेना, त्या मनुष्याला एक गीताशास्त्र सांगू नकोस. अथवा एखाद्याने शरीराने तपही केले आहे व तो गुरु व देव यांच्या ठिकाणी भजतोय आहे, पण त्याला ऐकण्याची इच्छा नसेल, तर तो मागल्या 2 गुणात या जगात खरोखर उत्तम असेल, परंतु तो या गीताश्रवणाला योग्य नाही. मोती वाटेल तसे उत्तम असेल, परंतु त्याला जर वेज नसेल तर त्याच्यात सूत प्रवेश करेल काय? समुद्र गंभीर आहे हे कोण नाही म्हणतो, परंतु त्या सागरावर पाऊस पडला तर व्यर्थ जातो. तृप्त झालेल्या मनुष्याला दिव्यान्न वाढून मग ते व्यर्थ घालावे, त्याऐवजी ते अन्न भुकेलेल्या मनुष्याला उदारपणे का देऊ नये? म्हणून वाटेल तसा योग्य असो, परंतु त्याच्या ठिकाणी जर गीताश्रवणाची चाळ नसेल तर त्याला चुकून सहज देखील गीता सांगू नकोस. रूपविषयाला चांगला जाणणारा डोळा पुढे करून काय उपयोग? म्हणून जेथे जे योग्य असेल तेथेच फळाला येते. म्हणून अर्जुना, ज्यांना गीता सांगावयाची ते तपस्वी व गुरुभक्त आहेत हे तर पाहावेच, पण त्यांच्या ठिकाणी गीताशास्त्र श्रवणाविषयीची अनावळ असेल तर त्यांचा त्याग करावाच. अथवा तप व गुरुभक्ती असून गीताश्रवणाच्या ठिकाणी उत्कट इच्छा आहे अशी सामुग्री जरी तू पाहशील तरी पण गीताशास्त्र निर्माण करणारा व सर्व लोकांचे नियमन करणारा जो मी, त्या मला जो यत्किंचित म्हणून समजेल. माझ्या भक्तांना व मला दुष्टपणे बोलणारे असे जे कोणी आहेत त्यांना तू गीताशास्त्र देण्यास योग्य समजू नकोस. माझ्याविषयी व माझ्या भक्तांविषयी त्यांची पूज्य बुद्धी नसेल तर त्यांची असलेली इतर सर्व सामुग्री म्हणजे दिव्या वाचून रात्रीची जशी ठाणवई असते तशी समजावी. शरीर गोरे व तळणे असून शिवाय त्या शरीरावर दागिनेही घातलेले आहेत, परंतु जसे ते शरीर एका प्राणाने रहित असावे. सोन्याचे सुंदर घर निर्माण केले आहे, परंतु त्याचे दार नागिणीने अडवलेले असावे. सुंदर दिव्यांना तयार केलेले आहे, परंतु त्यामध्ये काळकूट विष मिसळलेले असावे, हे राहू दे. अथवा जशी आतून कपटाने भरलेली मैत्री असावी. हे अर्जुना, जो माझ्या भक्तांची अथवा माझी निंदा करतो त्याचे तप, गुरुभक्ती व धारणाशक्ती अशा आहेत असे समज. अर्जुना, या कारणास्तव तो जरी भक्त, बुद्धिमान व तपी असला तरी या गीताशास्त्राला त्याचा स्पर्श होऊ देऊ नकोस. फार काय सांगू, निंदक जरी ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकानेही हे गीताशास्त्र देऊ नकोस. अर्जुना, खाली तपरूपी गुंड्यांचा पाया बळकट घालून त्यावर गुरुभक्तीचे जे पूर्ण मंदिर तयार झाले आणि ज्या मंदिराचा श्रवणेच्छेचा दरवाजा सदा पुढे
उघडा आहे व ज्या मंदिरावर निंदा न करणे रूपी रत्नांचा कळस ठेवला गेला आहे, हे परमगुह्य ज्ञान माझ्या ठिकाणी पराकाष्ठेची भक्ती करून माझा लोभ धरून जो माझ्या भक्तांना सांगेल तो निसंशय मजप्रतच होईल. अशा भक्त रूपी शुद्ध मंदिरात गीता हाच कोणी रत्नांचा ईश्वर त्याची प्राणप्रतिष्ठा कर. अशा योग्य अधिकाऱ्यास गीता सांग, मग तू जगात माझ्या योग्यतेला येशील. कारण की ओंकार हा ओम या एका अक्षराच्या रूपाने या त्रिमात्रेच्या पोटात गर्भावस्थेत अडकला होता. तो वेदाचे बीज जो ओंकार तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला. अथवा गीता म्हणजे जणू काय गायत्रीच श्लोकरूपी फळांनी व फुलांनी प्रफुल्लित झाली. आईशिवाय ज्या बालकाला दुसरे जीवन नाही त्या बालकाची व आईची जशी गाठ घालून द्यावी, त्याप्रमाणे जो माझ्या भक्तांची व त्या या गायत्री मंत्राचे रहस्य सांगणाऱ्या गीतेची ओळख करून देईल. वरील आई व बालक या दृष्टांताप्रमाणे भक्तांची गीतेशी जो प्रेमाने भेट करील तो देहपातानंतर मद्रूपच होईल. मनुष्यांमध्ये त्याच्यापेक्षा मला कोणीही अतिशय प्रिय नाही व पुढेही जगतात त्यापेक्षा मला कोणीही अधिक प्रिय होणार नाही. आणि शरीररूपी अलंकार घालून तो माझ्याहून शरीरदृष्ट्या वेगळेपणाने जेव्हा असतो तेव्हाही जीवप्राणाने मला तोच आवडतो. ज्ञानी, कर्मठ व तापसी ही जी माझी अंतरंग माणसे आहेत त्यामध्ये तो एकच मला जसा आवडतो. अर्जुना, तो भक्तजनांच्या समुदायामध्ये गीता सांगतो तसा या सर्व पृथ्वी तलावर मला दुसरा कोणी आवडता दिसत नाही. मी गीता सांगणारा आहे असा अभिमान न ठेवता केवळ मी जो ईश्वर त्या माझ्या लोभाने जो ही गीता सांगत असताना संतांच्या सभेला भूषण होतो, झाडास फुटणाऱ्या कोवळ्या पानांप्रमाणे अंगावर रोमांच उभे करील व हळूहळू वाढणाऱ्या वाऱ्याने हालणाऱ्या झाडाप्रमाणे आनंदाने शरीर डोलवीत आणि मकरंदाच्या रसाने फुले जशी डवडवतात त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रूंनी भरून आणीत. कोकिळ पक्षाच्या पंचम स्वराप्रमाणे कंठ दाटून धन्यतेचे उद्गार बोलावयास लावील. जणू काय माझ्या भक्तरूपी बगीच्यात हा गीता व्याख्यातारूपी वसंतच प्रवेश करतो. अथवा आपल्या जन्माचे फळ मिळाले असे चकोराला वाटवीत चंद्र उगवतो. अथवा नवा मेघ मोरांना ओढ देत जसा प्राप्त होतो त्याप्रमाणे सज्जनांच्या समुदायामध्ये जो माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी या हेतूने गीता श्लोकरूपी पुष्कळ रत्नांचा वर्षाव करतो. म्हणजे गीतेच्या श्लोकांचे जो व्याख्यान करतो. अर्जुना, मग मागे होऊन गेलेले अथवा पुढे होणारे भक्त यांचा विचार करता त्यामध्ये तो गीता सांगणारा जितका मला आवडतो तितका निश्चयाने दुसरा कोणी आवडत नाही. जो संतांना गीतेच्या अर्थाची मेजवानी करतो तो मला इतका आवडतो की मी त्याला माझ्या अंतःकरणात ठेवतो. या आपल्या मोक्ष धर्मासंबंधीच्या संवादाचे गीतेचे जो अध्ययन करील त्याने माझे ज्ञानरूपी यज्ञाने यजन केले असे मी समजतो. माझ्या व तुझ्या भेटीत जी ही गीतारूपी कथा वाढली व ज्या गीतेत मोक्ष प्राप्त करून देणारे उपाय जगण्याकरता आले तो हा सकळार्थ देणारा आम्हा दोघांचा संवाद पदांचा अर्थ न करता जो आवर्तन करतो, नुसती गीता पाठ म्हणतो. हे सुमती अर्जुना, त्याने प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये मूळ अविद्येची आहुती देऊन मी जो परमात्मा त्या मला संतुष्ट केले आहे. हे अर्जुना, गीतेच्या अर्थाचा आढावा घेऊन ज्ञानीपुरुष जेथे प्राप्त होतात ते ठिकाण ब्रह्मस्वरूप त्याला गीतेच्या गाण्याने व पठनाने व वर्णनाने प्राप्त होते. याप्रमाणे गीता पाठ करणाऱ्याला गीतेचा अर्थ जाणण्यासारखेच फळ मिळते. गीता ही आई आहे म्हणून तिला जाणते मूल व लहान मूल असा भेद नाही. श्रद्धायुक्त व मजविषयी मत्सरहीन असा मनुष्य हे श्रवण करील तर तो देखील सर्व पापातून मुक्त होईल व मला मिळण्यापूर्वी पहिला मुक्काम म्हणून पुण्यकर्म करणाऱ्यांना प्राप्त होणारे शुभ लोक स्वर्गादी पावेल. आणि परमार्थाच्या सर्व मार्गाची निंदा करणे टाकून गीतेच्या श्रवणाच्या ठिकाणी शुद्ध आस्थेने जो श्रद्धा ठेवून राहतो त्याच्या कानात गीतेची अक्षरे प्रविष्ट होतात न होतात तोच पाप तात्काळ पळून जाते. जसा अरण्यामध्ये अग्नी एकदम शिरला असता त्या अरण्यात राहणारे प्राणी वाट सापडेल तिकडे पळतात. अथवा उदय पर्वताच्या रांगांवर सूर्य झळकण्याबरोबर अंधार आकाशाच्या पोकळीत नाहीसा होतो त्याप्रमाणे जेथे गीतेचा गजर कानरूपी महाद्वारात होतो तेथे सृष्टीच्या आरंभापासूनचे ऐकणाराचे पाप जाते. याप्रमाणे पुढील जन्म परंपरा स्वच्छ शुद्ध व पुण्यरूप होते. याहीपेक्षा आणखी अलोट फळ प्राप्त होते. कारण की या गीतेची जितकी अक्षरे कानाच्या वाटेने अंतःकरणात शिरतील तितके अश्वमेध पूर्ण होतात. म्हणून
गीता श्रवणाने पापे जातात आणि धर्माचा उत्कर्ष होतो। त्या योगाने शेवटी स्वर्गाच्या राज्याचे ऐश्वर प्राप्त होते। तो माझ्याकडे येण्याकरता पहिला मुक्काम स्वर्गात करतो, मग जेथेपर्यंत त्याला वाटेल तेथपर्यंत स्वर्गभोग भोगतो आणि नंतर मलाच येऊन मिळतो। अर्जुना, ऐकणाराला व वाचणाराला याप्रमाणे गीता ही मी जो ब्रह्मानंद त्या रूपाने फलद्रूप होते, यावर फार काय सांगू। एवढा करता हे राहू दे, परंतु ज्या कारणाकरता गीताशास्त्र तुला सांगण्याची खटपट केली ते तर तुझे काम तुला विचारू का। हे पार्था, तू एकाग्र चित्ताने हे सर्व श्रवण केलेस ना। हे धनंजया, तुझ्या अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह नष्ट झाला ना। तर अर्जुना, हा सर्व शास्त्र सिद्धांत तू एकाग्र चित्ताने श्रवण केल्यावर तो तुझ्या मनात ठसला किंवा नाही, सांग बरे। आम्ही जसा ज्या रीतीने या गीताशास्त्राचा कानाला हिशेब दिला तसाच तो तुझ्या कानांनी तुझ्या चित्तात आणून दिला ना की नाही, अथवा मध्येच त्याची सांडलवण झाली किंवा ते अनादराने टाकून दिले। जसे आम्ही तुला सांगितले तसेच जर तुझ्या अंतःकरणापर्यंत पोहोचले असेल तर मी जे विचारीन ते लवकर सांग। अर्जुना, स्वस्वरूपाच्या अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या मोहाने तुला मागे भ्रमात पाडले होते, कर्तव्य परांगमुख केले होते। तो मोह अजून आहे की नाही हे फार काय विचारू, सांग। अमुक एक कर्म मी करीन अथवा अमुक एक कर्म मी करणारा नाही, हे केवळ आपल्या हाती, तुझ्या हाती आहे असे तुला अद्याप वाटते काय। अर्जुन, हा आत्म्याचा पूर्ण आनंदरूपी रसाने विरघळून जाईल म्हणून या प्रश्नाच्या निमित्ताने अर्जुनाला भेदाच्या स्थितीत आणला। अर्जुन पुन्हा ब्रह्म झाला तरी पण पुढील कार्यार्थ साधण्याकरता देहस्मृतीची मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघू देईनात। एरवी तो सर्वज्ञ श्रीकृष्णनाथ आपल्या उपदेशाचा परिणाम जाणत नव्हता काय, परंतु वर सांगितलेल्या कारणाकरता देवांनी प्रश्न विचारला। याप्रमाणे प्रश्न करून नसतेच अर्जुन पण नाहीसा झालेला अर्जुनाचा देहांकार आणून देवाने आपण अर्जुनाला प्राप्त झालेली पूर्ण स्थिती स्वतः अर्जुनाला बोलायला लावली। मग क्षीरसागरातून बाहेर निघून आपल्या किरणांच्या समुदायाने अलंकृत असा पूर्ण चंद्र क्षीरसागरापासून स्वरूपाने वेगळा न होता जसा आकाशात वेगळा झालेला दिसतो, त्याप्रमाणे प्रथम मी ब्रह्म आहे अशा समजुतीवर असतो। त्यावेळी जगाचे भान नाहीसे होते, मग जगच ब्रह्मत्वाने भरून गेलेले आहे असे वाटते। नंतर ही समजूत देखील तो सोडून देतो, तरी ब्रह्म पण सुद्धा आपोआप विरून जाते। म्हणजे कधी मी ब्रह्म अशा स्फुरणावर राहून तर कधी त्याही स्फुरणाला टाकून सहज स्थितीवर असा, याप्रमाणे केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण टाकीत व केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण घेत, तो देहाच्या हद्दीवर मी अर्जुन या नावाने मोठ्या दुःखाने उभा राहील। मग थरथर कापणाऱ्या तळहातांनी रोमांच उभे राहिलेले दाबून सर्व अंगावर आलेल्या घामाचे बिंदू जिरवून प्राणक्षोभाने श्वासोश्वास अव्यवस्थित होत डोलणाऱ्या अंगाला अंगाचाच आधार देऊन आपणच आपल्या ठिकाणी जसा तकवा धरून चलनवलनाला हालचालींना विसरून स्तब्ध राहिला। दोन डोळ्यांच्या कडातून आनंदाश्रूनूप अमृताचे लोट वाहत होते, त्यांना आवरून नाना प्रकारच्या उत्कंठेच्या गर्दीने गळ्यात बांध बसला होता, कंठ दाटला होता। त्या उत्कंठाची गर्दी हृदयात दाबून वाचा विस्कळीत झाली होती, ती प्राणाने सावरून क्रमरहित श्वासोश्वासाच्या जागच्या जागी व्यवस्थित करून अर्जुन म्हणाला, माझा मोह नष्ट झाला, मला माझ्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण प्राप्त झाले। हे अच्युता, तुझ्या कृपेमुळे मी संशयरहित झालो आहे। आता तुझी जी आज्ञा असेल ते मी करीन। मग अर्जुन म्हणाला, तुझ्या ठिकाणी मोह आहे का हे तुला वाटते का? असे देवा तुम्ही मला काय विचारता? तर महाराज, तो मोह आपले ठिकाण अज्ञान घेऊन परिवारासह गेला। सूर्याने डोळ्याच्या जवळ येऊन अंधार भासतो काय असे डोळ्याला विचारावे, हे त्याचे वेळासारखे विचारणे कोणत्या तरी गावात सरते होईल काय? त्याप्रमाणे श्रीकृष्ण राजा, तुम्ही आमच्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत आहात, ही एकच गोष्ट कोणती गोष्ट करण्याला पुरणार नाही, म्हणजे तुमचे केवळ दर्शनच वाटेल ती गोष्ट करण्यास समर्थ आहे। शिवाय जे कोणत्याही उपायांनी जाणता येणार नाही ते आईपेक्षा अधिक प्रेमाने तू तोंड भरून सांगतोस। आता महाराज, माझ्या ठिकाणी मोह आहे की नाही असे आपण काय विचारता? मी तुझ्या स्वरूपाच्या प्राप्तीने कृतकृत्य झालो पहा। मी अर्जुन आहे अशा देह तादात्म्याने अडकलो होतो, तो तुझ्याशी ऐक्य पाहून मुक्त झालो। आता तू पुसणे व मी सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्या नाहीत।
तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने त्या मोहाचे मूळ अज्ञान मी आपल्या ठिकाणी शिल्लक राहू देणार नाही। आता हे देवा, अमुक एक करावयाचे अथवा अमुक एक करावयाचे नाही, हे ज्या द्वैतापासून उत्पन्न होतं त्या द्वैतात सर्व ठिकाणी तुझ्याशिवाय मला काही दिसत नाही। याविषयी माझ्या ठिकाणी सांगायचे काहीच उरले नाही। तर निश्चय करून जेथे कर्माचा संबंध नाही ते ब्रह्मस्वरूप मी झालो। तुझ्या कृपेने माझे आत्मस्वरूप मला प्राप्त होऊन माझे कर्तव्य निशेष गेलेच। परंतु आता प्रभू, तुमच्या आज्ञे वाचून मला दुसरे काही कर्तव्य राहिले नाही, कारण की जे दृश्य कृष्ण स्वरूप आहे ते इतर दृश्याचा नाश करते, जे कृष्ण स्वरूप दुसरे असून द्वैताचा नाश करते, जे कृष्ण स्वरूप एकच आहे पण सर्व देशात सर्व काळ वास्तव्य करते, ज्याच्या संबंधाने संसार बंद नाहीसा होतो, ज्याची आशा केली असता इतर सर्व आशा नाहीशा होतात व जे भेटले असता आपल्या ठिकाणी सर्व भेटते, ज्याच्या प्रेमाकरता अद्वैत बोधाचे उल्लंघन करावे लागते व जी एकाकीपणाला मदत करते, अशी माझी गुरुमूर्ती तू आहेस। आपणच स्वतः ब्रह्म होऊन कृत्य व अकृत्य यांचे प्रयोजनच नाहीसे करून आणि मग ज्याची अमर्याद सेवा करावी, गंगा समुद्राचा उपभोग घेण्यास गेली आणि समुद्राजवळ जाताच समुद्र झाली। समुद्राने जसे तिला आपले पद दिले, ज्याप्रमाणे ज्याने आपल्या भक्तांना आपल्या पदाचा उत्तम वाटा दिला, तो तू माझ्या निमित्त कोणाच्याही अपेक्षेने गुरुपद पावलेला नव्हे असा व सेवक करण्यास योग्य असा गुरु आहेस व आपल्या शिष्याला ब्रह्मरूपता देणे हा तुमचा स्वभावच आहे। त्याप्रमाणे तुम्ही मला ब्रह्मरूपता दिली, तर मग हाच तुमचा मला ब्रह्मता देण्याचा उपकार मी का मानतो म्हणून म्हणाल तर याचे कारण असे की माया व तुमच्यामध्ये जो भेदाचा प्रतिबंध पडदा होता तो दूर करून तुम्ही सेवा सुख गोड केलेत। हे सर्व देवातील श्रेष्ठ देवराया, तर आता तू वाटेल त्याविषयी मला आज्ञा दे, मी तुझ्या आज्ञेप्रमाणे करीन। तर मंडळी, पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका। धन्यवाद।